खरंच तो पत्रावळीचा जमाना होता. गाव जेवून जायचं पण अन्न कधी कमी नाही पडलं. आता आली कॉन्ट्रॅक्ट पद्धत, ताटानुसार पैसे आणि मग सुरू झाला नात्यांचा हिशोब. तसंही तुम्ही किती महागड्या हॉटेलमध्ये जा, किती महागडे पदार्थ खा, पण या पत्रावळीवर जेवणाचं जे सुख आहे ना, ते कुठेच नाही मिळणार. आणि हो, पंक्तीमधला मटकी भात आणि बुंदी आम्ही कधीच नाही विसरणार. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या